गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण EMF इक्वेशन ऑफ अल्टरनेटर पाहणार आहोत. एक्झामचा पॉईंट ऑफ व्ह्यूने हा क्वेश्चन तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. पहिल्यांदा अल्टरनेटर म्हणजे काय, अल्टरनेटरचं काम काय असतं ते समजून घ्या. अल्टरनेटर म्हणजे काय, तुमची मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करायचं काम करतं. ठीक आहे. तर EMF इक्वेशन ऑफ अल्टरनेटर पाहण्याच्या अगोदर तुम्हाला काही डिफरंट पॅरामीटर्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर झेड जो असणार तुमचा, बघा झेड जो असणार आहे हा टोटल नंबर ऑफ कंडक्टर असणार आहे. तुम्हाला टोटल नंबर ऑफ कंडक्टर कनेक्टेड इन अ सिरीज पर फेजमध्ये हा काय असणार आहे, पर फेजमध्ये तुमचा कनेक्टेड असणार आहे. नंतर टी जो दिलेला आहे हा काय माहिती आहे का, नंबर ऑफ टर्न्स पर फेज दिलेला आहे. लक्षात येतं आहे का, नंबर ऑफ टर्न्स पर फेज. आणि हा झेड जो आहे हा नंबर ऑफ कंडक्टर कनेक्टेड इन अ सिरीज हा पर फेजमध्ये. ठीक आहे. तर टोटल नंबर ऑफ कंडक्टर काय असतात माहिती आहे का, झेड इज इक्वल टू 2T. म्हणजे बघा 2T म्हणजे काय माहिती आहे का, हा बघा हा एक आहे टोटल नंबर ऑफ कंडक्टर. टोटल नंबर ऑफ कंडक्टरमध्ये हे बघा दिसतंय का, ही एक कॉईल आहे, ही एक कॉईल. एक कॉईलमध्ये किती कंडक्टर असणार तुमचे, 2 कंडक्टर असणार आहे, कंडक्टर 1 आणि हा कंडक्टर 2. म्हणजे झेड इज इक्वल टू काय आला तुमचा 2T, 2 नंबर ऑफ टर्न्स असणार आहे. नंतर पी जो असेल, पी काय आहे तुमचा नंबर ऑफ पोल्स असणार आहे. नंतर एफ काय असेल तुमची फ्रिक्वेन्सी असणार आहे. नंतर फ्लक्स, एफ काय असेल फ्लक्स पर पोल असणार आहे. KP म्हणजे पिच फॅक्टर असणार तुमचा. आणि KD जो असणार आहे हा तुमचा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर असणार आहे. लक्षात आलं. आता पहा KF म्हणजे काय तुमचा फॉर्म फॅक्टर असणार आहे. फॉर्म फॅक्टर आपल्याला माहिती आहे, फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू काय असते 1.11 आणि त्याला आपण लिहितो RMS व्हॅल्यू डिवायडेड बाय ॲव्हरेज व्हॅल्यू. मी असं का घेतलेलं आहे ते पण तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर आपण आता स्टार्ट करू. आता 1 कंडक्टर कट फ्लक्स इन अ 1 रिव्हॉल्युशन म्हणजे काय माहिती आहे का, एका रिव्हॉल्युशनमध्ये एक कंडक्टर किती फ्लक्स कट करणार आहे, तर तो P म्हणजे नंबर ऑफ पोल इंटू फ्लक्स एवढे तो कट करणार आहे. लक्षात आलं. नंतर एका रिव्हॉल्युशनमध्ये कंप्लीट करण्यासाठी त्याला किती टाईम लागणार आहे, 60/n एवढा त्याला टाईम लागणार आहे. लक्षात आलं. आता बघा मी काय करतो आहे, ॲव्हरेज EMF फॉर अ 1 कंडक्टर. मला आता एका कंडक्टरमध्ये किती EMF इंड्यूस होतो आहे त्याचा ॲव्हरेज काढायचा आहे. तर तो ॲव्हरेज कसा निघेल, किती फ्लक्स कट होत आहेत आणि त्याला किती टाईम लागतो आहे ते आपण आता वरतीच पाहिलं. किती फ्लक्स कट होत आहेत, P × 5 एवढे फ्लक्स कट होत आहेत आणि त्याला टाईम किती लागतो आहे 60/n. याला जर रिअरेंज केलं तर हा n जो आहे हा काय आहे स्पीड, हा काय होतो माहिती आहे का, हा खाली डिवाइडला आहे, हा वरती येताना काय होईल, हा डिवाइडला आहे, वरती येताना मल्टिप्लायमध्ये होऊन दिलेला. ठीक आहे. म्हणजे काय झालं इक्वेशन आपला, पोल फ्लक्स इंटू n डिवायडेड बाय 60 हे इक्वेशन नंबर याला 1 नावून देऊन दिलं. ठीक आहे. मी आता बघा n काय आहे, हे तुमचं स्पीड आहे बरोबर. म्हणजे सिंक्रोनस स्पीड काय असतो आपला, सिंक्रोनस स्पीड NS इज इक्वल टू आपण काय लिहितो 120f डिवायडेड बाय P. F काय आहे फ्रिक्वेन्सी, P काय आहे तुमचे नंबर ऑफ पोल असणार आहे. नंतर मी काय केलं, ही इक्वेशन 1ची जी व्हॅल्यू होती आपली n ची, ही काय करेल मी n ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करून देईल. लक्षात आलं. तर काय होईल बघून घ्या, समजून घ्या. आता जेव्हा मी ही व्हॅल्यू सिंक्रोनस स्पीडची व्हॅल्यू NS ची व्हॅल्यू जेव्हा इथं पुट करेल तेव्हा काय होणार आहे, ॲव्हरेज EMF ऑफ 1 कंडक्टर इज इक्वल टू हा काय होता P × 5 डिवायडेड बाय 60 आणि n जो आहे हा n काय केलं मी याला मल्टिप्लायमध्ये. NS ची व्हॅल्यू काय होती आपली 120f डिवायडेड बाय P. हे बघा NS ची व्हॅल्यू होती आपली, NS ची व्हॅल्यू 120f डिवायडेड बाय P. हा Pचा P कॅन्सल झाला. ठीक आहे. 60 × 120 किती झाले, हा 2 झाला बरोबर. म्हणजे काय आला आपला 2π आणि हा फ्रिक्वेन्सीचा F. म्हणजे आपल्याला हे रिलेशन भेटलेलं आहे. पण हे कोणतं आहे माहिती आहे का, ॲव्हरेज EMF आहे तुमचा 1 कंडक्टरचा. ठीक आहे. मला काय पाहिलं माहिती आहे का, आता ॲव्हरेज EMF पर फेज कंडक्टरचा पाहिलं. ठीक आहे. तर काय असणार माहिती आहे का, तो हे बघा 1 कंडक्टरसाठी किती भेटला आपल्याला 2πf भेटलेला आहे. ठीक आहे. आणि हा 2T काय माहिती आहे का, हे बघा लक्षात आलं, हा तुमचा काय आहे नंबर ऑफ कंडक्टर्स पर फेज आहे. तर ते किती असणार आहे, झेड इज इक्वल टू आपण काय लिहिलं आहे, झेड इज इक्वल टू आपण इथं 2T लिहिलेलं आहे बरोबर. तर 2 × 2 किती झाले 4 झाले, 2 × 2 किती झाले इथं 4 झालेले, 4 × F × 5 × T. लक्षात आलं. हे या पद्धतीने आलं. नंतर बघा मी
मागे लिहिलं होतं आर एम एस व्हॅल्यू. आर एम एस व्हॅल्यू काय असते तुमची? ॲव्हरेज व्हॅल्यू इंटू फॉर्म फॅक्टर. हे बघा फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला माहिती आहे ना आपल्याला. फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला आपण काय लिहिला? फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला आर एम एस व्हॅल्यू डिवायडेड बाय ॲव्हरेज व्हॅल्यू. आता आपल्याकडे कोणती व्हॅल्यू आहे? ॲव्हरेज व्हॅल्यू. हे बघा ही काय आपली ही ॲव्हरेज व्हॅल्यू आहे. आता मला कोणती व्हॅल्यू काढायची आहे? आर एम एस व्हॅल्यू. फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू मला काय माहिती आहे किती असते? 1.11. बरोबर. तर मी काय केलं माहिती आहे का इथं? आता ही जी होती ॲव्हरेज व्हॅल्यू, मला कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? आर एम एस. म्हणजे हा काय होईल तुमचा? फॉर्म फॅक्टर आणि ॲव्हरेज व्हॅल्यू दोघं काय आहे? मल्टिप्लायमध्ये. बरोबर. फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू किती? ॲव्हरेज व्हॅल्यू किती आली आपली? 4/5 इंटू टी ही व्हॅल्यू आली. आणि फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू बघा 1.11 त्याला मल्टिप्लाय वगैरे करून टाकला मी. ठीक आहे. आता बघा हा काय झाला? 1.11 याला पूर्ण टर्मला आपण मल्टिप्लाय करून दिलेला आहे. ठीक आहे. तर काय व्हॅल्यू आली आपली? 4.44 इंटू 5 इंटू एफ इंटू टी. लक्षात आलं? ही आपली व्हॅल्यू आली. आता जर मला याच्यात जरी के पी आणि के डी म्हणजे काय पिच फॅक्टर आणि डिस्ट्रीब्युशन फॅक्टर जर मला इथं इन्क्लूड करायचे असतील, हे बघा दिसतंय का? जर मला इथं के पी आणि के डी जर मला इथं इन्क्लूड करायचं असेल ई एम एफ इक्वेशनमध्ये, तर ई एम एफ इक्वेशन कसं बनेल? 4.44 इंटू पिच फॅक्टर इंटू डिस्ट्रीब्युशन फॅक्टर फ्लक्स फ्रिक्वेन्सी इंटू टी. हे आपल्याला फायनल इक्वेशन येऊन जाईल तुमचं. लक्षात आलं? एक्झामचा पॉईंट ऑफ व्ह्यूने हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची PDF वगैरे टाकून दिलेली आहे. ठीक आहे. थँक्यू.